पाठांवरची उत्तरं कशी लिहावीत याच्या व्हिडिओप्रमाणे मोठंच्या मोठं पॅराग्राफ सारखं उत्तर लिहून ते पाठ करताना तुमचीही अशीच अवस्था होते ना? तुम्हाला प्रश्न पडला असेल, पाठावरच्या प्रश्नांची उत्तर लिहायला शिकलो, कवितेवरच्या प्रश्नांची उत्तर लिहायला शिकलो, तर मग राहिलं काय, करणार काय आपण यासाठी? फक्त पाठांतरच करू शकतो असं नाहीये. आजचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे मुद्द्यांद्वारे उत्तर लिहिणे. यातला पहिला मुद्दा तो म्हणजे सुरुवात. आणि ती सुरुवात अशी झाली पाहिजे. आता आपल्याला नागरिक शास्त्रामध्ये पेन्शन योजनेबद्दल एक प्रश्न आहे. तुम्ही जर माझा 6व्या धड्याच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हे नक्की कळेल. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ आधी पाहू शकता. तर पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत हे प्रश्नात विचारलं होतं. तर त्याचं उत्तर आपण, त्या उत्तराची सुरुवात आपण अशी करू शकतो. यानं फायदा काय होतो, जसं आपण एका वाक्याच्या उत्तरात लिहितो की पेन्शन योजनेचा फायदा काय झाला, तर पेन्शन योजनेचा डॅश 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 हे फायदे झाले. पण काही प्रश्नात मोठं उत्तर अपेक्षित असतं. तर आता उत्तरात लिहायला काय नसलं तर उत्तराला मोठं कसं बनवायचं, आणि उत्तर मोठं जरी असलं तर त्याला लक्षात कसं ठेवणार आपण? मोठं बनवलं तर लक्षात कसं ठेवणार? पाठावरच्या लिहितो तसं त्यात लक्षात ठेवण्याचा खूप प्रॉब्लेम येतो. तर विज्ञान, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल अशा बऱ्याच विषयामध्ये आजची ट्रिक उपयोगाला येणार आहे. आणि मोठ्या इयत्तांसाठी सुद्धा हा गुरुमंत्र ठरतो. तर यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला हवा. तर याची सुरुवात तुम्हाला कळली. चला पुढच्या पॉइंटवर एंटर करू. पुढचा मुद्दा तो म्हणजे मूळ उत्तर. तर आता इथं आपल्याला विचारलं होतं की फायदे काय, पेन्शन योजनेचे नेमके फायदे कोणते? तर ते म्हणजे हे. आपल्याला इथं असं चिन्ह द्यायचंय. आपण कोणतीही डेफिनेशन, व्याख्या लिहिताना देतो तसं चिन्ह द्यायचंय. किंवा तुम्ही डॉट डॉट क्यू असं सुद्धा करू शकता. आणि इथं आहे पहिला जो काही असेल तो फायदा. मी इथं फायदे लिहित बसली नाही कारण तुम्हाला फक्त उत्तराची रचना समजावायची. 1 2 3 असं तुमचं लिहून झालं. तर हे झालं आपलं मूळ उत्तर. मूळ उत्तर म्हणजे काय, फायदे. पण ह्या कडेच्या गोष्टी जर नसल्या ना तर उत्तर असं वेगळंच वाटतं. आपण इथं काय ओरल एक्झाम देत नाही आहोत. आपल्याला नीट सगळं, प्रश्नातला थोडा भाग सुद्धा उत्तरात असला पाहिजे अशा टाईपचं उत्तर लिहायचंय. त्यामुळं इथं आपलं मूळ उत्तर झालं. चला पुढचा पॉइंट बघू. पुढचा पॉइंट म्हणजे शेवट. तर शेवट हा असा असायला हवा, ही योजना सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनली आहे. सॉरी, इथं र आहे, चुकून लिहिलं मी. आधार बनली आहे. तर असा आता सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनली आहे. उत्तर कसं छान वाटतंय, सजवलेलं वाटतंय. असं तेव्हा वाटणार जेव्हा तुम्ही अशी प्रभावी वाक्यरचना शिकाल. ती तुम्हाला जसं तुम्ही मोठं होत जाईल तसं तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. अजून तुम्ही पुस्तकातले जसं धडे वाचाल तसं आपल्याला सगळं काही समजत जाईल. तर आपण अशी वाक्य उत्तराचा शेवट करताना वापरू शकतो. मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की असं पॉइंटमध्ये उत्तर जेव्हा लिहितो आपण शास्त्र असलेल्या विषयात, जसं की नागरिक शास्त्र किंवा विज्ञान अशा, तर म्हटलं होतं. पण नागरिक शास्त्र आणि इतिहासमध्ये असं जरा थोडंसं शेवट करणारे पाहिजे. म्हणजे असं जर आपण एखाद्या ठिकाणी करू शकलो तर आपलं उत्तर ना आकर्षक दिसणार आहे. आणि या उत्तर पद्धतीचा मी फायदा एक सांगू शकते की असं लिहिलं की आपलं जिथं मोठं उत्तर हवंय तिथं मोठं उत्तर सुद्धा लिहिता येतं. आणि हे असे पॉइंट जिथे असते किंवा वेगळे सायन्स म्हणजे चिन्ह किंवा असे नंबर्स म्हणजे अंक जिथे दिसतील तिथे जरा असं आकर्षक वाटतं. असं नॉर्मल मी तुम्हाला दाखवू शकते. हे एक पुस्तक आहे पहा. हे एक गोष्टीचं पुस्तक आहे पण यात सगळे
असे शब्द 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 आणि पॅराग्राफच वाटतात. किती बोरिंग वाटते ना हे. पण इथं पहा, इथं एक चित्र आहे, ह्यामुळे किती सुंदर वाटते नाही. बघा किती सुंदर वाटते हे. तर अशाच प्रकारे काही वेगळं दिसलं ना उत्तरात, शब्दांऐवजी काहीतरी वेगळं दिसलं ना, जसं की इथं हे चिन्ह, इथं हे अंक, असं काही वेगळं दिसलं ना, मग माणसाला ते वाचू वाटतं, लगेच त्याच्याकडे नजर खेचली जाते. आणि तुम्ही एक ऍडव्हान्स गोष्ट करू शकता, ते म्हणजे इथं जे पॉइंट लिहिणार आहेत, आता फायदे लिहिणार आहात, तर इथं तुम्हाला ह्याला अंडरलाईन करायचं आहे. एवढी गोष्ट करा आणि तुमचं उत्तर इतकं छान दिसेल की तुमचा कोणत्याही असा विज्ञान, नागरिकशास्त्र, इतिहास यात तुमचा नंबर येणं हे म्हणजे पक्कच आहे. पण तुम्हाला हे मूळ जे उत्तर आहे हे नीट माहीत आणि लक्षात असायला हवं. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींची मदत व्हावी यासाठी हा व्हिडिओला शेअर सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.